नवीन देवारा ते पण विदाउट रिटर्न तिकीट. मी इंडियामध्ये लँड झाली आहे आणि मी आता बाहेर जाऊन माझं इमिग्रेशन वगैरे सगळं करणार आहे आणि मला घ्यायला कोण आलं आहे ते आपण बघूया. काय करा. हाय गाईज. दिवसाची सुरुवात जर वडापावने होत असेल घरात आल्या आल्या मला घरच्यांनी चहा बनवायला सांगितलं. आता ते रेटिंग देणार आहे माझ्या चहाला. कसा वाटला बाबा? अतिशय सुंदर चहा झालेला आहे. अप्रतिम. खरं बोला, गोड झाला. खरंच. अंदाज चुकला. बॅड न्यूजची मी घरात आली आहे की माझी मांजर जिला मी एक दिवस आधी अडॉप्ट केलेली जायच्या ती गायब आहे. बघू येते का. स्टे ट्यून्ड. त्या पोरांना सरप्राईज द्यायला आले मी. दोघांनी मला मागून धप्पा केलाय. पोरं मला त्यांची पेंटिंग दाखवत आहे. तुम्ही त्यांना ह्यांना लग्नाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल. माय नेम इज कृष्णा इंग्लिश मध्ये. बाबा गॉगल बिगल घालते. अर्जुनचं पेंटिंग. वाव, ब्युटिफुल. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन. माझ्यासाठीच बनवलंयस ना हे, मला द्यायला. ऋतिक रोशनचा हात आहे. काय व्हिडिओ सांगत होतास ना, सांग. बघून काढलंस काय? स्वतःच्या मनाने काढलंस? वाव यार, एकदम आर्टिस्ट निघालास तू तर. किती बनवलेस मराठी ब्लॉग? 4 आहेत मला वाटते 24 तासासाठी. दुसरा व्हिडिओ मध्ये एक ग्लो अप व्हिडिओ होता आणि मग 2 लग्नाचे. लोक विचारतायत मला युट्यूब वरती की ह्यांनी प्रॉमिस केलेलं की हा संगीतला डान्स करल, त्याचं काय झालंय? त्यांना जरा प्रॉब्लेम होती तर मच्छीची गाडी आलेली आहे खाली आणि बाबा मच्छी घेत आहेत आजसाठी. मी खूप महिने झाले मच्छीच नाही खाल्ली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती एक्सायटेड मी बोंबील खाण्याबद्दल आहे. ही मच्छीची गाडी आहे. पण जसं की तुम्ही बघू शकता मी घरी आलेली आहे. हे जो शेल्फ होता आणि ऑरेंज कलरचा वॉलपेपर होता तो पण बदलला आहे आणि ते फायनली अगली नाही दिसत आहे. इथे खूप मोठं कपाट आहे ज्याच्यात फक्त अँटिक गोष्टी ठेवलेल्या आहे आणि आमचा नवीन देवारा. ओ माय गॉड, केवढा भारी आहे. मला खूप आवडलाय. हे बघा पापा. ओ माय गॉड, आंघोळ नाही केली म्हणून आल्यावरती दाखवते. काल बाबांनी खारी आणलेली, खारी आणि बटर, म्हणून मी सकाळी चहा प्यायले. नाही तर मला चहा प्यायचा प्लॅन नव्हता. वडापाव घ्यायला सांगशील नाही बाबांना? आणि हो, मी इथे आलेली आहे ते पण विदाउट रिटर्न तिकीट. तर बघूया या ब्लॉग सोबत काय होत माझ्या आयुष्यासोबत. पण पहिले बसमधून लंडनला गेले. लंडनवरून माझी फ्लाईट मुंबईपर्यंत होती. मग मी मुंबईतून ठाण्याला गेले. सकाळी आम्ही महाडला निघालो. आम्ही संध्याकाळी पोहोचलो. एवढा टाइमपास केला आम्ही रस्त्यात. तर माझी जी फ्लाईट होती ती कम्प्लीट इमोशनल रोलर कोस्टर होती माझ्यासाठी. अर्धा टाइम तर मी रडले. बाकीचा टाइम मी मॅप बघत होते कारण मी एवढी बोर झालेले. आणि आता मी कुठेतरी प्रोसेस करते की मी फायनली आली आहे. अजून पण मला विश्वास नव्हते. आता आम्ही सगळे लोक लवकर उठलोय. वडापाव घेऊन जाणार होतो आम्ही होपफुली. वडापाव घेऊन चाललोय आम्ही कुठेतरी फिरायला, राऊंड मारायला. तर चला, मारत चालायचं. मस्त दिसते. आईनी हे पण लावलेत गॅलरीमध्ये. कचऱ्याची गाडी.
थोडासा पाऊस चालू झाला आहे. मी आलो आहे नेचरच्या शोधामध्ये आणि इकडे आम्ही आलेलो आहे काचले. छोटूसा बनाना ट्री. गाईस तुम्हाला बगळे दिसत आहेत का? एक वाहती स्ट्रीम आणि शेती आणि पूल. The guy and the guy. Real guy is scared of the human guy. She is scaring the real guy. See this human guy and Reda. My God, brown eyelashes. So pretty, girl. घरच्यांना मी कन्व्हिन्स केलंय वडापाव घ्यायला. स्पेशल मस्त कंपनी महाडमध्ये आलेली, तर त्यांनी भाऊचा वडापाव दाखवला, जो ऑब्विसली लहानपणीपासूनचा माझा फेवरेट आहे. पण त्यांनी प्रतीकचा वडापाव नाही दाखवला. आणि प्रतीक वडापावचा ओनर माझा फ्रेंड आहे, आणि फ्रेंडला सपोर्ट नाही करणार तर कोणाला करणार. चला वडापाव घेऊ. त्यांनी आमच्यासाठी फ्रुटी पण मागवलं, त्याची चटणी खूप तिखट असते. मला ना ॲक्च्युली खूप जास्ती झोप येते आणि मला आता झोपायचं नाही आहे. माझ्या पूर्ण स्लीप शेड्यूलची वाट लागून जाईल, म्हणून मी कॉफी बनवते आणि कॉफीसाठी ग्लास शोधायला मी इथे आले आहे. आणि मी विचार करते कोणता घ्यायला पाहिजे. कुठलाही घेतला तरी घासायला लागणार आहे, बनवूया एक मस्त थंड ग्लास ऑफ कॉफी. काल मी एवढी खुश झाले कारण मला फ्रीजमध्ये कॉफी भेटली, व्हॅनिला भेटला, बर्फ फुल होता आणि माझ्या लक्षातच नाही आलं की स्ट्रॉ नसेल. आता असंच प्यायला लागेल यार. टेस्कोची कॉफीची बॉटल मी लास्ट टाइम लग्नासाठी आलेले तेव्हा आणलेली. साखर. ओ माय गॉड, आईने मला 50 रुपये दिले खालीून दूध आणायला. दूध संपलंय. कसे आहात? मस्त. हाय, मला ना दूध पिशवी दे. कशी आहेस? काका कसे आहेत? मस्त. एवढा वेळ मला कोणच नाही भेटलं, पण ज्या क्षणी माझ्या टी शर्टवर एवढा मोठा कॉफीचा डाग पडला, 3 लोक मला भेटली. माझी दररोजची जागा होती जेव्हा मी इथे राहायचे. माझी कॉफी आणि माझा TV टाईम असायचा. मी अशी दिसतेय कारण मी जस्ट माझा फेस शेव केला. पण कमलूबाई आलेली आहे कारण तिला मच्छीचा वास आलेला आहे. कारण घरी बनणार आहेत आज मस्त बोंबील. ते मस्त मॅरिनेट झाले. अगं शांत बसशील का जरा? काय भूक लागली? तिथे कुठे? तिथे देते मम्मा खायला तुला. हा मानते. ती मांजर नाही आहे बरं, जी हरवली आहे.
आज आहे चपाती, मटन, मीठ, कांदा, कौलू आणि सर्वात जास्ती एक्साइटेड मी बोंबीलसाठी आहे. मला याचे स्वप्न येत होते UK मध्ये असताना. खाऊया बोंबील. बेस्ट फिश बोंबील. जसं तुम्ही बघू शकता मी माझ्या बाबांच्या दुकानात आलेली आहे त्यांना डब्बा द्यायला. तुम्हाला जर कुठल्या इलेक्ट्रिकल वस्तूंची गरज असली, महाडच्या जवळ आणि आसपास राहत असलात तर साई प्रसाद इलेक्ट्रिकल्सला यायला विसरू नका. रेग्युलर आपला स्टेप लेअर आणि पुढून कॉटन पॅन्ट. थोडासा रिफ्रेश हवे मला. लेंथ पण मेंटेन. गरम गरम आहे का? थांबू का? मी पूर्णपणे विसरून गेलेले की मी थोडे कपडे घरीच ठेवलेले की मी जेव्हा येईल तेव्हा घालेल. आणि त्यातला एक टी-शर्ट मला आता सापडलाय. ही पॅन्ट पण मी घरी ठेवलेली. जे इथे ना मला वाटतं नील पण पडलाय, तो काय डाग जात नाही आता. हा माझा हेअर झोपायचा हेअर काय बोलता याला, जे काय बोलता मला आता आठवत नाही. पण झोपलो की केसावर बांधून झोपाय म्हणजे तुटणार नाहीत केस आणि अजून काय काय असतो त्याचा फायदा. आता मी क्लिप्स लावलेत कारण मी पुढचे केस खूप छोटे केले. ओ माय गॉड. तेरे नाम हमने किया है. पुढचे केस छोटेच आवडतात. आणि आज मी ट्राय करणार आहे ह्या ब्रँडचं जिरा बटर. मला हा एवढूसा चहा प्यायची इच्छा नाही. तुम्ही माझे कप बघितलेच असतील केवढे मोठे असतात. इथे पण माझा एक मीडियम साईजचा कप तर आहे. मी ते ट्रान्सफर केलं तर आई मला सगळी भांडी घासायला लावेल. ओ माय गॉड. मी खूप वर्षांनी जिरा बटर खाते. मला जिरा बटर एक टाइमला खूप आवडायचा जेव्हा माझे आजोबा होते. सांगू नको कोणाला, शांत बस. चहा खातेस? यमी यमी आहे ना. मला ऊन खूप आवडतं. या मोमेंट्सला मी खूप मिस केले आहे. स्पायडरमॅन पोस्ट तरी वाटते का गाईज. आज आम्ही गंधारचा मनी बॉक्स तोडणार आहे. बघू त्यातून केवढे पैसे येत आहे. पावसामुळे त्या डब्याला बुरशी आली आणि मी इन्स्टावरती ऑलरेडी बघितलेलं रील्समध्ये की हा डब्बा काय कामाचा नाही. पण ह्यानी काय ऐकलं नाही माझं. ह्यानी मागून टाकलेलं. आता बघू पैसे तरी वाचायला पाहिजे. मी नेणार याला भेळची पार्टी करवायला. सोनू माटेगिरी करू नको. मला पण राग काढायचा. अगं बास आता मला पाहिजे. आवड आतून चांगले होते कोरे सोनू. वाट लावे आता. पैसे दे बॉक्सचे. 9,050. मला बोललं एक पण कॅल्क्युलेशन चुकणार. करेक्ट 10,000. असं मी काहीच बोललो नाही. हाय गाईज. आम्ही आता भेळ आणि पाणीपुरी खायला चाललो. या काका झाले मध्ये. डिस्को बनव.